हां करता. वेलकम स्टुडंट्स. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा RBPS या लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रो, याच्या अगोदर आपण नाउन टाइप्स पाहिले. आता आपण नाउन नंबर बघणार आहे. नाउन नंबर. सो डिअर स्टुडंट्स, नाउन नंबर, कोणत्याही नाउनला नंबर असतात. नंबर म्हणजे काय? तर त्याचं वचन. नामाला एक वचन ज्याला सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचन असं नामाचे दोन नंबर आहेत. बघा, द टू टाइप्स ऑफ नाउन्स numbers of nouns are a singular number. This number stands for only one person or thing. आता यातून एकच व्यक्ती किंवा वस्तू, एकच व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण याचा बोध होतो. अशा नामाला आपण सिंग्युलर नाउन म्हणजे एक वचनी नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ कोण कोण आहे? an animal, a chair, a boy, a wife, a child, a man, etc. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंग्युलर नाउन मध्ये काउंटेबल नाउन्स येतात. काउंटेबल नाउन्स म्हणजे ज्या नाउनचा आपण संख्येत वापर करतो, जसं की अ टेबल, अ चेअर. तुमच्या लक्षात आलं असेल की हे सिंग्युलर असल्यामुळे याच्या अगोदर आपण अ किंवा ॲनचा वापर केलेला आहे. अ किंवा ॲनचा वापर, जसं की an animal, a chair वगैरे. हे काउंटेबल असल्यामुळे आणि सिंग्युलर असल्यामुळे आपण काय केलं? अ किंवा ॲनचा वापर केला. तर आता बघूया आपण द प्लुरल नंबर. प्लुरल नंबर म्हणजे काय रे? तर प्लुरल नंबर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्लुरल नंबर म्हणजेच अनेक वचन. नामाला एक वचन आणि अनेक वचन असे त्याचे दोन वचन असतात. तर प्लुरल नंबरची डेफिनेशन काय आहे? तर एनी नाउन दॅट स्टँड्स फॉर मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग इज सेड टू बी इन द प्लुरल नंबर. म्हणजे एकापेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध करणाऱ्या नामाला आपण काय म्हणतो? प्लुरल नाउन असं म्हणतो. बघूया आपण एक्झाम्पल बघूया. ॲनिमल्स, वर्षाचं अनेक वचन केलं आहे. ॲनिमल्स, अ चेअरचं चेअर्स, अ बॉयचं बॉईज, अ वाईफचं वाईव्स, सिटीचं सिटीचं सिटीज. बाय द सेम वे अ चाइल्डचं चिल्ड्रन. तुमच्या लक्षात येईल की या प्लुरल नाउनच्या अगोदर आपण कुठेही ए किंवा ॲनचा वापर केला नाही. जसं की आपण असं म्हटलेलं नाही ॲन ॲनिमल्स, अ चेअर्स, अ बॉईज, अ सिटीज. अ किंवा ॲनचा वापर करू शकत नाही, कारण विद्यार्थी मित्रो, अ आणि ॲन या दोघांचा अर्थ आहे सिंग्युलर नाउन, एकच वचन. अनेक वचन असल्यामुळे याच्या पूर्वी आपण द चा वापर करू शकतो किंवा द चा वापर न करता लिहू शकतो. तर आपण एकंदरीत नाउन नंबरचे दोन प्रकार पाहिले, सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर पाहिले. आता याच्यानंतरच आपण नेक्स्ट बघूया. आपण याचे काही रूल्स बघूया. रूल्स फॉर मेकिंग प्लुरल्स. अनेक वचन करण्याचे काही नियम आहेत. आता ते नियम कोणते आहेत विद्यार्थी मित्रो? तर अनेक वचन करण्याचे नियम आहेत ते म्हणजे बघा, सगळ्यांचे नियम सारखे नाहीत. जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की जसं की चाइल्डचं चिल्ड्रन होतं, मॅनचं मेन होतं, टूथचं टीथ होतं, बँक्स होतं, टेबल्स होतं, सिटीज होतं. म्हणजे असा एक फिक्स नियम नाही. आता मला मान्य आहे की हे नियम तुम्हाला सरावानेच लक्षात ठेवावे लागतील. कुठलेही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर त्याचा सराव हा अतिशय गरजेची बाब आहे. तर बघूया आपण विद्यार्थी मित्रो, इथं पहिला नियम आहे, मोस्ट ऑफ द नाउन्स आर फॉर्मड बाय ऍडिंग एस इन द एंड ऑफ द नाउन. म्हणजे याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रो, बरेचसे नाउन्स हे दिलेल्या शब्दाच्या शेवटी यस प्रत्यय लागून त्याचे आर्यवचन होते. जसं बुक या शब्दाला काय केलेले आहे? बुक्स यस प्रत्यय लागलेला आहे. ट्री या शब्दाच्या शेवटी ट्रीज यस प्रत्यय लागून अनेक वचन झालेले आहे. जसं की पेन पेन्स, कॅट्स एक्सेट्रा. टेबल असेल तर टेबल्स, बॉटल असेल तर बॉटल्स, चेअर असेल तर चेअर्स, डोअर असेल तर डोअर्स. येते लक्षात? म्हणजे बऱ्याचशा शब्दांना, बऱ्याचशा नाउनना शेवटी यस प्रत्यय लागून काय होतं? त्याचं अनेक वचन बनतं. हा नियम खूप साधा आणि सोपा आहे. काय नियम आहे? बऱ्याचशा नामाच्या शेवटी यस प्रत्यय लागून त्याचं अनेक वचन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो,
यानंतरचा दुसरा नियम आहे आपला nouns that end in s, sh, ch and x are usually formed by adding es to the singular form. याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या नामाचा शेवट s, sh, ch किंवा x यासारख्या लेटर्सने होत असतो, त्या नामाला शेवटी काय लागतं तर es प्रत्यय लागतो. त्या नामाच्या शेवटी es लागतो आणि मग त्याचं अनेक वचन होतं. जसं की बॅच आहे, बॅच BATCH, इथं CH आलेलं आहे शेवटी. बॅचचं बॅचेस es प्रत्यय लागलेला आहे, बॅचेस, बॅचेस. मॅच, बॅच सारखाच मॅच आहे, CH आलेलं आहे, मॅचेस. त्याचप्रमाणे बसेस es आलेले, बसेस. बुशेस, टॅक्सेस, boxes. All of these are formed their plurals by adding es in the end. तर आपण बघितलं की टॅक्सच्या शब्दामध्ये शेवटी टॅक्स TX आहे, बॉक्स X आहे, पण त्यांना es प्रत्यय लागलेला आहे. येथे लक्षात ठेवा म्हणतोय मी. यानंतर आपण थर्ड रूल बघतोय. आपण सेकंड रूल मध्ये बघितलं की ज्या शब्दाच्या शेवटी CS, SH, CH, X यापैकी कुठलाही अक्षर असेल तर आपण त्याला es प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन होतं. yes नाही तर yes. यानंतर आपण बघूया nouns. नंबर 3, nouns that end with y usually form their plurals by changing the y into, बघा y चं रूपांतर कसं करायचंय, y into I and adding es. थोडक्यात काय, ज्या शब्दाच्या शेवटी y असतं, ज्या शब्दाच्या शेवटी y असेल आणि y असल्यानंतर त्या y निघून जातो आणि y च्या जागी is प्रत्यय येतो. y च्या जागी काय येतो, is प्रत्यय येतो. जसं की आपण बघूया सिटी या शब्दाच्या शेवटी विद्यार्थी y आलेले, y काढून आपण काय केलं, is प्रत्यय लावला. सिटीज, लेडीज, फॅक्टरीज, स्टोरीज, असे बरेचसे शब्द आहेत हे आपल्याला माहित होणं गरजेचे आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काही शब्द असे आहेत की या शब्दाच्या अगदी का या शब्दाच्या शेवटी जरी y आला तरी आपण is करत नाही. असे कोणते शब्द आहेत, जसं रे, RAY, रे म्हणजे किरण, रेज, वेज, बेज. इथे लक्षात काय म्हणते मी, म्हणजेच या शब्दाच्या शेवटी, म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी y असेल आणि y पूर्वी जर काय एखादा व्हावेल असेल, AEIOU पैकी, तर व्हावेल असेल म्हणजे y च्या पूर्वी व्हावेल असेल तर शेवटी s प्रत्यय लावायचा, y काढायचा नाही. पण इथं या शब्दांच्या मध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की सिटी मध्ये y च्या अगोदर t हे व्हावेल नसून कन्सोनंट आहे. AEIOU सोडून बाकीचे सगळे कन्सोनंट असतात आणि AEIOU यांना व्हावेल्स म्हणतो. त्याचप्रमाणे लेडी मध्ये y च्या अगोदर d आलेले आहे, म्हणून आपण काय केलं, y काढून त्याच्या जागी is टाकलं. तसंच फॅक्टरी आहे, y काढून त्या जागी is टाकलं. बरोबर. तर पुढे बघूया आपण nouns that end in f or fe. ज्या शब्दाच्या शेवटी f किंवा fe असेल, तर usually form the plurals by changing f or fe into v and adding es to the singular form. तर विद्यार्थी थोडक्यात नियम काय आहे, तर ज्या शब्दाच्या शेवटी f किंवा fe असतं ते f किंवा fe निघून जातं आणि त्या जागी vs प्रत्यय लागतो. vs जसं की वाईफ या शब्दामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाईफ मध्ये fe आलेलं आहे, त्याचं अनेक वचन करताना वायूज झालेलं आहे. नाईफ मध्ये वाईफ प्रमाणे नाईफ पण आहे, KNIFE, ते fe निघून गेला, नाईफ झालं, सुरात चाकू. हाफ या शब्दामध्ये f आलेला आहे, f निघून काय होतं, हाल्स, दोन अर्धे भाग किंवा अनेक अर्धे भाग. काफ म्हणजे गाईचं वासरू, कापचं काल झालं. असे बरेच शब्द आहेत की बाकीचे शब्द तुम्हाला शोधून काढायचे ज्या शब्दाच्या शेवटी f किंवा fe असतं. तर त्या शब्दाचं अनेक वचन करताना आपण काय करणार आहोत,
एफ किंवा एफ काढून त्या जागी व्हीएस प्रत्यय लावणार याची काही उदाहरण पाहिजे आपण. तर लास्ट आपला रूल आहे नंबर 5 रूल आहे म्हणजे या स्क्रीनवरचा सम नाउन्स एंडिंग एफ और एफई टेक ओनली एस इन द प्लुरल फॉर्म. पण असे काही नाउन आहेत जरी त्याच्या शेवटी एफ आला असलं तरी सुद्धा एफ किंवा एफई आला असलं तरी सुद्धा त्याचं अनेकवचन होताना फक्त एस प्रत्यय लावलेले आहे. इथं मात्र तसं केलेलं नाही. एफ किंवा एफई असेल तर ते काढून टाकले आणि एफ आणि एफई च्या जागी व्हीएस प्रत्यय लावलेले आहे. व्हाईटचं वाईव्स एफई निघून गेला व्हीएस लावला वाईव्स. तसं इथं नाही होत. तसं चीप असेल चीप चिप्स मुख्य म्हणतो अनेक मुख्य प्रूफ प्रूफ प्रूफ्स गल्फ गल्फ्स क्लिफ क्लिफ्स सेट सेट कळते का म्हणते मी. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो एस प्रत्यय फक्त लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण 5 नियम बघितले. यानंतरचा नेक्स्ट रूल बघतोय आपण 6 नंबर. काय 6 नंबर आहे जस्ट रीड प्लीज. तर 6 नंबर मध्ये दिलेले आहे की मोस्ट ऑफ द नाउन्स दॅट एंड इन ओ फॉर्म द प्लुरल बाय ऍडिंग es टू द सिंग्युलर फॉर्म. बऱ्याचशा नामाच्या शेवटी बघा ओ असेल तर काय करायचं त्या ओ च्या पुढे es प्रत्यय लावायचा. जसं मँगो बघा मँगो मँगोज पोटॅटो पोटॅटोज. इथे लक्षात द्या म्हणजे नाही. म्हणजे अशा प्रकारचे आणखीन काही भरपूर शब्द आहेत ते शब्द शोधा. पण याला काय अपवाद आहेत. नंबर 7 मध्ये याला अपवाद दिलेत. हावेवर देयर आर फ्यू नाउन्स. असे काही थोडे नाउन्स आहेत जे काय होतात रे दॅट एंड इन ओ ज्याचा शेवट ओ न होते परंतु काय बट फॉर्म द प्लुरल्स बाय मियरली ऍडिंग एस टू द सिंग्युलर नाउन. तर त्याचं अनेक वचन करताना काय करायचंय फक्त एस ठेवायचंय. एस लावायचं एस लावायचा नाही. जसं मँगो मँगोज एस प्रत्यय लावला तसा इथं नाहीये. हे कुठले आहेत नाउन फोटो फोटोज पियानो पियानोज रेडिओ रेडिओज. हे उदाहरण आहेत. आपण थोडीफार उदाहरण दिले बरीचशी उदाहरणे. मग तुम्हाला मात्र काय करायचंय जास्तीत जास्त शब्दांचा सराव करायचा. मग इथंच कुठेतरी तुम्हाला फाइंड द एरर मध्ये अशा प्रकारचा शब्द दिला जाईल. बघा नंबर 8 रूल आहे अ फ्यू नाउन्स फॉर्म देअर प्लुरल्स बाय चेंजिंग द व्हावेल्स विदिन द वर्ड्स. तर असे काही नाउन्स असतात की ज्या नाउनच्या मध्ये व्हावेल मध्ये बदल होतो. व्हावेल म्हणजे तुम्हाला कळतो जसं की मॅन आहे MAN मॅन मध्ये ए हा व्हावेल आहे. मॅनचा नियोजन करताना मॅन्स नाही झालं शेवटी एस प्रत्यय लागला नाही तर काय झालं मेन मॅनचा मेन MEN झालं. वुमन असेल तर वुमनचा वुमेन झालं म्हणजे मॅन मध्ये परत बदल झाला. फुट FOOT फुट डबल ओ हे व्हावेल आहे त्या फुटचा डबल ओ चा डबल ए झाला फीट फुट फीट. पाय अनेक पाय. टूथ TOOTH दात. टीथ फूट सारखाच टूथ आहे तसं म्हणून टूथचा टीथ झाला. जसं गूज गीज पक्षी. माऊस माईस म्हणजे MOU बघा OU हा वावेल काढला आणि आय वापरला माईस. तसंच लाऊस म्हणजे ओवा डोक्यातली लीक असेल लाऊस लाईस. ही काही उदाहरणं आपण पाहिली की ज्याच्या व्हावेल मध्ये चेंज होऊन त्याचं अनेक वचन होतं. येते लक्षात. तर यानंतरचा नंबर नेक्स्ट रूल आहे 9 नंबर रूल आहे. काय रूल आहे बघा a few nouns form their plurals by adding en to the singular form. मग सिंग्युलर फॉर्म असेल एक वचन असेल तर त्याच्या शेवटी en प्रत्यय लागतो. en असे फारसे शब्द नाही आहेत. फक्त बघा ऑक्स म्हणजे बैल त्याचं अनेक वचन ऑक्सन अनेक बैल. ऑक्सन म्हणतो आपण त्याला चाइल्ड अनेक वचन चिल्ड्रन चाइल्ड एक मूल चिल्ड्रन अनेक मूल. लहान मुलांसाठी चाइल्ड हा शब्द आहे. चाइल्डचे चाइल्ड्स नाही होत ऑक्सचा ऑक्सेस होत नाही. तर काय बदल होतो तुमच्या लक्षात येईल की en प्रत्यय लागतो चाइल्ड चिल्ड्रन ऑक्सन. तर पुढे दिलेले रूल सम नाउन्स हॅव द सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म. काही नाउन मध्ये काय होतं बघा काही नाउन मध्ये काय होतं त्याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं. त्यामध्ये काही बदल होत नाही. जसं की डिअर आहे. डिअर म्हणजे हरिण. जसं की आय सॉ अ डिअर इन द जंगल. पण देयर वेअर बघा देयर वेअर मेनी डिअर इन द जंगल. दोन्हीचा अर्थ एकच आहे.
मी काय म्हणतोय कळतं? पण असं नाही म्हणता येणार देअर वॉज मेनी डिअर इन द जंगल, कारण अनेक वचन असेल तर वेअर पाहिजे, वर पाहिजे WRE. देअर वर मेनी डिअर इन द जंगल, देअर इज अ डिअर इन द जंगल, नॉट डिअर्स. असं डझन पण आहे, 1 डझन, 100 डझन. कळतं काय म्हणते मी? असे काही शब्द आहेत. म्हणजे हे शब्द वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे. आता याच्यानंतरचा रूल बघतोय आपण कंपाऊंड नाउन्स. बघा कंपाऊंड नाउन्स आहे. आता कंपाऊंड नाउन म्हणजे काय तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक नाउन एकत्र येऊन, दोन किंवा दोन पेक्षा अधिक नाउन एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला कंपाऊंड नाउन म्हणतो आपण. आता दोन शब्द एकत्र आहेत बघा, त्यावेळेला काय होतं? कंपाऊंड नाउन जनरली फॉर्म देअर प्लुरल्स बाय चेंजिंग द प्रिन्सिपल वर्ड. आता जर प्रिन्सिपल वर्ड कुठला आहे त्यामध्ये एक मेन असतो वर्ड, म्हणजे प्रिन्सिपल वर्ड असतो आणि एक उप असतो. मुख्य आणि उप असे दोन शब्द असतात. जसे की आपण पाहिलं फादर इन लॉ, यामध्ये फादर हा प्रिन्सिपल वर्ड आहे. याचं अनेक वचन करताना आपल्याला असं नाही करता येणार बघा, फादर्स इन लॉज किंवा फादर इन लॉज नाही करता येणार. तर यातला प्रिन्सिपल वर्ड आहे फादर, म्हणून आपण फादरचा फादर्स केला, फादर्स इन लॉ. बघा फादर इन लॉ मध्ये फादर हा प्रिन्सिपल म्हणजे मुख्य शब्द आहे. जर कंपाऊंड वर्ड मध्ये जो मुख्य शब्द असेल त्या मुख्य शब्दाला येस प्रत्यय लागतो, त्यात बदलतो. बघा जसे की दुसरं मदर इन लॉ असेल तर मदर्स इन लॉ, ब्रदर इन लॉ ब्रदर्स इन लॉ, सिस्टर इन लॉ सिस्टर्स इन लॉ. येते लक्षात? तर याशिवाय आपल्याला इथे दिलाय की पासर बाय म्हणजे वाटसरू. पासर बाय यामध्ये पासर हा प्रिन्सिपल वर्ड आहे, पासर्स बाय. त्याचप्रमाणे मेड सर्वंट च काय झालं बघा, मेड सर्वंटचं मेड सर्वंट्स यामध्ये मेड्स यस प्रत्यय न लागता इथे काय करायला पाहिजे? सर्वंट्स पाहिजे. मेड सर्वंट मध्ये सर्वंट हा मुख्य शब्द आहे, मेड सर्वंट्स. ओके, तर फॉलोइंग नंबर 12, फॉलोइंग नाउन्स आर ऑलवेज यूज्ड इन प्लुरल फॉर्म. पुढे दिलेली काही नाउन्स आहेत ते नेहमी कसे वापरता येतात? आपल्याला नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच वापरता येतात. कसे? प्लुरल फॉर्म मध्ये. उदाहरण बघूया आपण. प्लुरल फॉर्म मध्ये वापरता येणारे शब्द कोणकोणते आहेत बघा. नेहमी याचे एकवचन नसते. आता बघा सीझर्स, आता खास करून हे दोन शब्द आहेत, हे दोन भागांपासून बनलेले असतात. दे आर फॉर्मड फ्रॉम टू सेपरेट पार्ट्स. जसं की आपण सीझर्स म्हणतो, सीझर्स म्हणजे कात्री, कैची. कात्री हा शब्द येतो, दोन पाते असतात, त्या दोन पाते असतात सीझर्स. सीझर हा शब्द लिहिता येणार नाही आपल्याला, त्याला यस प्रत्यय लावावाच लागेल. याचं एक वचन नसतं, तर तुम्हाला काय म्हणता येईल? अ पेअर ऑफ सीझर्स म्हणू शकतो. कळतंय का म्हणते मी? एक वचन करताना स्पेक्टॅकल्स, नॉट स्पेक्टॅकल, स्पेक्टॅकल्स चष्मा. यालाही दोन भाग असतात, डावा आणि उजवा. जसं जीन्स, नॉट जीन पॅन्ट, जीन्स पॅन्ट. ट्राउझर्स विचार माहिती तुम्हाला पण. ट्राउझर हा शब्द लिहिता येणार नाही आपल्याला. शॉर्ट्स आखूड चड्डी, शॉर्ट नाही शॉर्ट्स. जसं टॉम्स चिमटा, नॉट टॉम. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं की हे शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. सीझर्स, स्पेक्टॅकल्स, जीन्स, ट्राउझर्स, शॉर्ट्स आणि टॉम्स हे शब्द अनेक वचनामध्येच असतात, त्यांचं एक वचन नसतं. म्हणजे थोडक्यात काय बघा, these scissors are new. बघा, these scissors are new. किंवा my spectacles are on the table. My spectacles are, my spectacle is नाही किंवा my spect is नाही. येते का लक्षात? जसं की trousers, your trousers are, not your trouser is. Your trousers are loose. Okay, I hope you would have got it. तर पुढे नियम दिलाय, following nouns are usually used in similar form. पुढील नाउन नेहमी एक वचनामध्ये वापरले जातात आणि ते नाउन्स खास करून विषयाची नावे आहेत बऱ्यापैकी. विषय असतील, रोग असतील काही. बघा जसं इकॉनॉमिक्स असेल, इकॉनॉमिक नाही इकॉनॉमिक्स. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, नॉट मॅथेमॅटिक, मॅथ्स म्हणतो शॉर्ट मध्ये, मॅथेमॅटिक्स. जसं मिझल्स, बिलियार्ड्स, न्यूज, इनिंग्स वगैरे.
फर्स्ट इनिंग नाही म्हणत, फर्स्ट इनिंग्स, सेकंड इनिंग्स म्हणतो. पण न्यूज, जसं की नो न्यूज इज गुड न्यूज, न्यूजचं अनेक वचन होत नाही त्याचं अनेक वचन. तर आपल्याला काय करावं लागतं, मग हे दिलेल्या शब्दाच्या शेवटी जरी असतं त्याला क्लासला, तरी हे शब्द एक वचनामध्ये असतात. त्यामुळे त्यांच्या पुढे येणारं क्रियापद हे वर्ब हे सिंग्युलर असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माय इकॉनॉमिक्स इज नॉट गुड, माय इकॉनॉमिक्स इज नॉट माय इकॉनॉमिक्स आर. बाय द सेम वे बरेच शब्द असे आहेत की हे शब्द येस प्रत्यय लागून तयार झालेले तरी सुद्धा ते एक वचनामध्ये असतात. यानंतरचा नेक्स्ट रूल आहे विद्यार्थी, फॉलोइंग कलेक्टिव्ह नाउन्स आर ऑलवेज यूज्ड इन प्लुरल फॉर्म. बघा हे नेहमी अनेक वचनामध्ये वापरले जातात जरी यस प्रत्यय नसला तरी पण. यांच्या शेवटी यस प्रत्यय नाही आणि याला यस प्रत्यय वापरता येत नाही. बघा हे शब्द नेहमी अनेक वचनामध्येच वापरले जातात, यांचं एक वचन नसतं. जसं कॅटल म्हणजे गुरे. बघा, द कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड, द कॅटल आर, नॉट द कॅटल्स आर. सेकंड, पोल्ट्री, पोल्ट्री, हिज पोल्ट्री आर, हिज पोल्ट्री आर व्हेरी यंग अँड ऑफ गुड क्वालिटी. पोल्ट्री आर काय म्हणते बघा, वर्मिंग. त्याचप्रमाणे पीपल, जंट्री, हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द दिसायला एक वचनी वाटतात परंतु प्रत्यक्षात ते अनेक वचने असतात. त्याचबरोबर पोलीस हा शब्द पण आहे. जसं की पोलीस आर, बघा, द पोलीस आर रनिंग बिहाइंड द थीफ. द पोलीस आर, नॉट द पोलीस इज. पण यू कॅन से अ पोलीस मन, अ पोलीस वुमन, अशा प्रकारचे काही शब्द तुम्ही करू शकता. बघा, सी देअर आफ्टर दिस. यानंतर आपण विद्यार्थ्यांनो आतापर्यंत पाहिलं काय पाहिलं, आतापर्यंत आपण नाउन नंबर पाहिले, आपण नाउन नंबर. यानंतर आपण नाउन जेंडर बघणार आहे. नाउन जेंडर, तर जेंडर म्हणजे काय विद्यार्थी, तर जेंडर म्हणजे लिंग. जसं की मराठीमध्ये आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुरुष जातीचा बोध करणाऱ्या नामांना पुल्लिंग म्हणतो, स्त्री जातीच्या बोध करणाऱ्या नामांना स्त्रीलिंग म्हणतो. तर स्त्री किंवा पुरुष यापैकी एकाही जातीचा बोध होत नाही त्यांना नपुंसकलिंग म्हणतो. पण ज्यातून स्त्री किंवा पुरुष दोन्हीपैकी एकाचा बोध होतो त्याला कॉमन जेंडर म्हणतो, जे मराठीमध्ये नाही आहे, सामान्य लिंग म्हणतो त्याला मराठीत. तर विद्यार्थ्यांनो इथं तुम्हाला एकंदरीत 4 जेंडर दिले. देयर आर 4 जेंडर. त्यातलं पहिलं जेंडर आहे मॅस्क्युलाइन जेंडर. हे मेल जातीचा बोध करतं, पुरुष जातीचा बोध करतं, त्याला पुल्लिंग म्हणतो. फेमिनाइन जेंडर, हे परीक्षेला स्पेलिंग पण विचारतात त्याचं, त्यामुळे स्पेलिंग काळजीपूर्वक पाठ करा, लिहिताना काळजी घ्या. फेमिनाइन जेंडर, याचप्रमाणे कॉमन जेंडर आणि न्यूटर जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग, न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग. बघूया आपण हे यांचा सविस्तर अभ्यास करूया. त्यातला विद्यार्थी आपण पहिला बघतोय. पहिला मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजेच पुरुष जातीचा बोध करणाऱ्या नामाला मॅस्क्युलाइन जेंडर म्हणतात. द नाउन डिनोटिंग मेल कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीचा, मेल कॅटेगरी मध्ये असणाऱ्या नामाला काय म्हणतो, बिलॉंग्स टू द मॅस्क्युलाइन जेंडर. त्याची वर्णी कुठे लागते, मॅस्क्युलाइन जेंडर मध्ये लागते. उदाहरणार्थ किंग आहे, राजा, किंग. फादर, बुल, मॅन, बॉय, मास्टर. हे दिलेले जेवढे शब्द आहेत तिथं यांच्यासाठी जर का तुम्हाला प्रोनाउन वापरायचं झालं तर विद्यार्थ्यांनो ही वापरावं लागेल, ही. कारण किंग साठी ही म्हणतो आपण, ही इज अ किंग, ही इज अ फादर, ही इज अ बुल, ही इज अ मॅन, ही इज अ बॉय, ही इज अ मास्टर. तुमच्या लक्षात आलं असेल की पुरुष जातीचा बोध करणाऱ्या नामाला आपण काय म्हणतो, मॅस्क्युलाइन जेंडर. यानंतर नेक्स्ट बघतोय आपण फेमिनाइन जेंडर. सो व्हॉट इज फेमिनाइन जेंडर, तर विद्यार्थ्यांनो फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्री जातीचा बोध करणाऱ्या नामाला फेमिनाइन जेंडर असे म्हणतो. स्त्री जातीचा बोध करणाऱ्या नामाला काय म्हणतो, फेमिनाइन जेंडर म्हणतो. जसं की आपण बघूया द नाउन डिनोटिंग फिमेल कॅटेगरी. बघा, द नाउन डिनोटिंग फिमेल कॅटेगरी, एनिमल्स, कॅटेगरी एनिमल्स,
बिलॉंग्स टू द फेमिनाईन जेंडर. बघा, ज्या नामामधून स्त्री जातीचा बोध होतो त्याला म्हणायचं फेमिनाईन जेंडर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण बघितलं की पुरुष जातीसाठी आपण ही म्हटलो, ही इज अ किंग, ही इज अ मॅन, ही इज अ फादर, ही इज अ ब्रदर वगैरे. तसं इथं शी म्हणावं लागेल. याचं प्रोनाउन शी. जसं वुमन आहे, वुमन, इथं वुमन पाहिजे, वुमेन चुकून झालेले वुमन, WOMAN, मदर किंवा वुमेन आणि वचन पण असू शकतं, नो प्रॉब्लेम. गर्ल, वाईफ, काऊ, क्वीन, लेडी, हेन म्हणजे कोंबडी. एकंदरीत हे जे शब्द आहेत हे फिमेल कॅटेगरीचा बोध करून देणारे शब्द. स्त्रीलिंग म्हणून आपण शी म्हणतो आपण. जसं शी इज अ वुमन, शी इज अ मदर, शी इज अ गर्ल, शी इज अ वाईफ, शी इज अ काऊ, शी इज अ क्वीन, शी इज अ लेडी वगैरे. तर यानंतर नंबर 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इथे दिलेले मेल काही आपल्याला ॲनिमल्स दिलेत, इथे मॅस्क्युलिन आणि त्याचे फेमिनाईन दिलेले. आता पहिला रॅबिट दिलाय, ससा. त्यात बक, नर ससा असेल तर त्याला बक म्हणतो आणि फिमेलला डो म्हणतो, DOE, मादी ससा. तसंच हॉर्स आहे, स्टॅलियन, घोडा. तसं घोडी असेल तर मॅर, MARE. हे लक्षात ठेवायचे शब्द तुम्हाला. शिप म्हणजे मेंढी. मेंढीच्या बाबतीत काय बघा, रॅम, RAM, रॅम, एडका म्हणतो त्याला आपण, नर मेंढा. तसं यू, या गाईचा उकार आहे, लक्षात घ्या. हे वावेल साऊंडेड नाहीये, कन्सोनंट साऊंडेड आहे, जरी इन सुरुवात झाली असली तरी. यू म्हणजे मेंढी. तसं पिग, त्यामध्ये बोअर अँड सो. चिकन मध्ये रुस्टर म्हणजे कोंबडा म्हणतो आपण, रुस्टर, आणि हेन कोंबडी. डक, बदकामध्ये ड्रेक, नर बदक, DRAKE, डक मादा बदक. कॅटल मध्ये बुल म्हणजे बैल म्हणतो आणि काऊ गाय. तसं गूज मध्ये गॅंडर आणि गूज. फॉक्स मध्ये फॉक्स आणि विक्झन, कोल्हा कोल्ही. टायगर च टायग्रेस कसं झालेलं आहे बघा, RESS लागलेले, टायग्रेस. लायन, लायनेस. त्याचप्रमाणे आणखी बघा, ऍक्टर आहे, दिलेल्या शब्दाच्या शेवटी OR आहे, तो O निघून गेलाय, OR निघालाय, तिथे काय लागलेलं आहे, O निघून काय झालेलं आहे, ESS लागलेलं आहे. ऍक्टर, ऍक्ट्रेस, ऑथर, ऑथ्रेस, लेखक, लेखिका. बॅचलर, स्पिन्स्टर. बघा, बॅचलर अविवाहित असेल, पुरुष स्त्री असेल तर स्पिन्स्टर म्हणतो. बॉय, गर्ल. बाय द सेम वे, ब्राइडग्रूम, ब्राइड, वधू वर, ब्रदर, सिस्टर. कंडक्टर, कंडक्ट्रेस. ऍक्टर सारखा कंडक्टरचं लिंग बदललेले, O निघून RESS लागलेले. काउंट, काउंटेस. झार, झरीना. डॅड, मम किंवा डॅडी, मम्मी. ड्यूक, डचेस. मॅन, वुमन. एम्परर, एम्प्रेस. एम्परर म्हणजे सम्राट, सम्राज्ञी. फादर, मदर. गॉड, गॉडेस. ग्रँडफादर, ग्रँडमदर. याशिवाय आणखी काही शब्द आहेत इकडं. काय ते मॅस्क्युलाइन मध्ये एअर, याचा उच्चार एअर करायचा. एअर म्हणजे वारसदार. वारसदार कळतं की जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांनंतर आईवडिलांची जायदाद जमीन तुम्हाला मिळणार आहे, मग तुम्ही काय असता, एअर असता. पुरुष असेल तर एअर, वारसदार. एरेस, उच्चार ए रेखाचा, एरेस, जरी एच असला तरी पण. अँड एअर अँड एरेस म्हणतो आपण, वारसदारी. हिरो, हिरोईन. होस्ट, होस्टेस, यजमान, यजमानीन. ज्याच्याकडे आपण समजा तुम्ही माझ्याकडे गेस्ट म्हणून आला तर मी तुमचा होस्ट असतो. पण जर लेडी असेल तर लेडीच्या घरी तर लेडी आपल्या ठिकाणी असते, आपण गेस्ट असतो, लेडी होस्टेस असते, यजमानी, जिच्याकडे जातो आपण. हजबंड, वाईफ. किंग, क्वीन. मॅन, वुमन. मास्टर, मिस्ट्रेस. मर्डरर, खुनी, खुनी करणारा, खून करणारा, खून करणारी. मर्डरेस. नेफ्यू म्हणजे पुतण्या, NEPHW, कसं निस, NIEC, पुतणी. इथं नेफ्यू म्हणजे पुतण्या भाचा, तसं निस म्हणजे पुतणी भाची. पोएट, पोएटेस. प्रिन्स, प्रिन्सेस. सर, मॅडम. सन, डॉटर. अंकल, ऑन्ट. विझार्ड, विच. आणि वेटर, वेट्रेस. तर विद्यार्थी मित्रो,
आता आपण कॉमन जेंडर ओके कॉमन जेंडर म्हणजे काय हो तर व्हॉट इज कॉमन जेंडर तर ज्या जेंडर मधून विद्यार्थी मित्रांनो नीट ऐका ज्या जेंडर मधून एक तर मेल किंवा फिमेल चा बोध होतो त्याला काय म्हणतो आपण कॉमन जेंडर म्हणतो खास करून पेशा व्यवसाय प्रोफेशन सांगणारे शब्द असतील तर त्यात दोन्ही होतं लक्षात घ्या जसं की बघूया आपण अ नाउन दॅट डिनोट्स आयदर अ मेल MALE पाहिजे स्पेलिंग चुकून MAIL झाले MALE और फीमेल इज सेड टू बी ऑफ द कॉमन जेंडर ज्या नामामधून आयदर मेल और फीमेल स्त्री किंवा पुरुष हा दोन्ही पैकी एकाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं कॉमन जेंडर म्हणतो उदाहरणार्थ फ्रेंड मग एक तर गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड असेल यासाठी ही किंवा शी वापरावं लागेल ही इज अ फ्रेंड किंवा शी इज अ फ्रेंड कळते स्टुडंट जसं ही इज अ स्टुडंट किंवा शी इज अ स्टुडंट बॉय स्टुडंट किंवा गर्ल स्टुडंट मॅन सोल्जर किंवा वुमन सोल्जर जसं सोल्जर आहे टीचर आहे यू नो मॅजिशियन जादूगार किंवा जादूगारी फार्मर शेतकरी किंवा शेतकरी बेबी बर्ड कॅट चाइल्ड कझन डान्सर गेस्ट ओनर पॅसेंजर हे सगळे शब्द आहेत ते काय मेल किंवा फिमेलचा बोध करतात आता तुम्ही म्हणाल की सर हे मगाशी दोन शब्द होते बेबी आणि कॅट बेबी कॅट चाइल्ड हे शब्द जर त्यांचं जाणून बुजून जर लिंग दिलं तर आपल्याला करता येतं मेल किंवा फिमेल असं म्हणता येतं लक्षात घ्या ओके यानंतर आपण बघूया कॉमन जेंडर नंतर आपण लास्ट जेंडर बघतोय दॅट इज न्यूटर जेंडर व्हॉट जेंडर इज देअर न्यूटर जेंडर म्हणजेच अ नाउन दॅट डिनोट्स नायदर मेल नॉर फिमेल इज सेड टू बी ऑफ द न्यूटर जेंडर तर ज्या नामामधून ना मेल किंवा फिमेल ह्या दोन्ही पैकी एकाचाही बोध होत नाही अशा नामाला आपण न्यूटर जेंडर असं म्हणतो न्यूटर जेंडर म्हणतो बघा असे काय असतात उदाहरणार्थ सॉरी त्यातून तसं होत नाही लक्षात घ्या काय होतं त्यातून फक्त ना मेल ना फिमेलचा बोध होतो त्यातून मेल आणि फिमेल दोन्ही पैकी एकाचाही होत नाही जसं टेबल असेल पेन ट्री बुक फाइट ब्राइटनेस ऍक्शन क्लॅरिटी थोडक्यात काय वस्तू असतात सर्व वस्तू असतात सर्व पदार्थ असतात छोटे प्राणी असतात यांचं जेंडर हे काय असतं विद्यार्थ्यांनो न्यूटर जेंडर असतं आणि याच्यासाठी आपण इटचा वापर करतो जसं की आपण इट इज अ टेबल इट इज अ पेन इट इज अ ट्री इट इज अ बुक असं म्हणतो काय म्हणतो कळतं याचा उपयोग आपण काय करतो न्यूटर जेंडर मध्ये याचा वापर करतो न्यूटर जेंडर म्हणजे ज्यातून मेल किंवा फिमेलचा बोध होत नाही जसं की मला पिलर दिसतो पिलर हे न्यूटर जेंडर आहे पेन आहे बॉटल आहे माइक आहे टेबल आहे सिलिंग आहे म्हणजे व्हॉट एव्हर आय सी जे काय मला दिसतं फोटो दिसतो फॅन दिसतं हे सगळे शब्द आहेत ते न्यूटर जेंडर देतात आय होप मी आशा करतो की तुम्हाला हे सगळे समजले असतील हा भाग सोपा आहे हा तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचा आहे सराव करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचा आहे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकणार नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्र तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येणार नाही तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एकच गोष्ट जोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये प्रावीण्य मिळत नाही आणि ती गोष्ट एखाद्यात लगेच कळत नाहीये यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो आणि मग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल